विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्य ॲडव्होकेट माधवी निगडे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सुलभ शौचालय संकुलाचे उद्घाटन। सुलभ शौचालय संकुलासाठी मंदिर समितीमार्फत भाडे तत्वावर जागा व शासन निधीतून बांधकाम। पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर रेल्वे स्टेशनची जागा भाडे तत्वावर घेऊन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुलभ शौचालय संकुल बांधकाम करण्यात आले। या संकुलाचे चैत्री एकादशीच्या मुहूर्तावर मंदिर समितीच्या सदस्य ॲडव्होकेट माधवी निगडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी मंदिर समितीचे सदस्य हरिभक्त परायण प्रकाश जंजाळ, हरिभक्त परायण शिवाजीराव मोरे, सुलभ प्रोजेक्ट मॅनेजर मुकेश झा, केडी ओझा व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते। सदर संकुलासाठी रेल्वे स्टेशन पंढरपूर यांची जागा मंदिर समितीने 35 वर्ष मुदतीवर भाडे तत्वावर घेतली। त्यावर शासन निधीतून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुलभ शौचालय इमारत बांधकाम करण्यात आली। यामध्ये 2 इमारत असून एक इमारत रेल्वेच्या विश्रामगृहा शेजारी आहे। त्यामध्ये महिलांसाठी बाथरूमसह 20 शौचालय, पुरुषांसाठी बाथरूमसह 20 शौचालय असे एकूण 40, तसेच इतर 48 शौचालय व अपंगांसाठी 1 शौचालय। याशिवाय रेल्वे तिकीट काउंटर शेजारील इमारतीमध्ये महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी 30 प्रमाणे एकूण 60 शौचालय व 9 बाथरूमची सुविधा उपलब्ध आहे। या सुलभ शौचालय संकुलाची देखभाल दुरुस्ती सुलभ इंटरनॅशनल लिमिटेड मुंबई यांच्याकडे राहणार आहे। श्री क्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार आहे। पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून वारी स्वच्छ, निर्मल व सुंदर व्हावी, तसेच इतर सोयी सुविधांबरोबरच स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे, त्यासाठी मंदिर समिती कार्य करते। येणाऱ्या सर्व वारकरी भाविकांनी स्वच्छतागृहाचा वापर करावा असं आवाहन यावेळी ॲडव्होकेट माधवी निगडे यांनी केलं।